लाडकी बहीण योजना या योजनेच्या संदर्भात बघा, आज शनिवार होता. आज 22 ऑगस्ट ही तारीख होती आणि बऱ्याचशा लाभार्थ्यांना असं वाटलं होतं की आज शनिवार असल्यामुळे आणि कोणतीही सुट्टी नसल्यामुळे आज शनिवारी वितरण होईल. आणि काही तर बघा की वितरण सुरू झाल्याच्या संदर्भात बघा की चुकीच्या कमेंट्स पण केल्या होत्या. पण तुम्हाला नेहमीप्रमाणे माहिती आहे, जेव्हा वितरण चालू होतं तेव्हा पुराव्यासहित आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत असतो. तर त्याचप्रमाणे बघा, आज वितरण झालं नाही आणि त्यामुळे तुम्हाला पण क्लिअर झालं असेल की आज वितरण झालं नाही, कारण की आपला व्हिडिओ आला असता जर वितरण झालं असतं तर. आणि तुम्हाला सकाळी हे पण मी सांगितलं होतं की आता वितरण जे होणार आहे तर ते फक्त आणि फक्त रक्षाबंधनानिमित्तच होणार आहे, कारण रक्षाबंधन हे हार्डली 5 दिवसावर येऊन ठेपलेलं आहे. पण आता याच्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेमकं रक्षाबंधनाच्या दिवशी होईल का सोमवारी 24 तारखेला वितरण होईल, कारण 28 तारखेला रक्षाबंधन आहे. पण आता याच्यामागे बघा नेमकं कोणत्या तारखेला होईल, तर या 2 तारखेपैकी नेमक्या कोणत्या तारखेला अधिक शक्यता आहे होण्याची वितरणाची. तर यावेळेस जरी वितरण हे पॉसिबिलिटी बघा, कारण आतापर्यंत हे वितरण एवढं पुढे गेलेलं आहे, तर हे वितरण फक्त रक्षाबंधनानिमित्तच पुढे गेलेलं आहे असं म्हणलं तर काही वावगं ठरणार नाही. आणि त्यामुळेच त्याच आधारावर सांगतो आहे की समजा आता आज तर तुम्हाला माहिती आहे शनिवार असल्यामुळे आज वितरण कोणत्या प्रकारे झालेलं नाही ते माहिती लिहिलेली आहे. आणि उद्या पण रविवार आहे, त्यामुळे उद्याही वितरण होणार नाही. पण मात्र सोमवारी जी तारीख येणार आहे ती म्हणजे 24 तारीख. तर 24 तारखेला जे आहे वितरण होईल का, 24 ऑगस्ट रोजी सोमवारी वितरण होईल का. तर बघा, जर त्यांना वितरण करायचंच असलं असतं तर त्यांनी अगोदर पण केलं असतं, याच्या अगोदर पण. तर नक्कीच त्यांना यावेळेस रक्षाबंधनानिमित्त म्हणजे 28 तारखेच्या दरम्यानच त्यांना वितरण करायचं असेल, त्यामुळेच वितरण एवढं पुढे गेलेलं आहे. आणि आता बघा, एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही असं म्हणाल की यापूर्वी रक्षाबंधनाच्या निमित्त वितरण झालं होतं का, म्हणजे त्याच दिवशी. तर आतापर्यंत जेवढेही वितरण झालेले त्यापैकी कोणतंही वितरण रक्षाबंधनाच्या दिवशी झालेलं नाही. त्यामुळे आता इथून पुढचे जे काही वितरण आहे, जर समजा ते 28 तारखेला झालं, तर त्या वितरणामध्ये मॅक्झिमम चान्सेस आहे की आपल्याला 2 हप्त्याचे पैसे म्हणजे जुलै आणि ऑगस्टचे एकूण 3,000 रुपये मिळण्याची शक्यता ही अधिक आहे. आणि जर असं झालं तर ते लाडक्या बहिणींसाठी रक्षाबंधनाचं एक चांगलं गिफ्ट म्हणूनच आपण त्याच्याकडे पाहू शकतो. पण मात्र तरी देखील जर शासनाने याच्या संदर्भात हालचाल चालू केली नसेल तर 2 हप्ते एकत्रित कसे देता येतील, 3,000 रुपये लाडक्या बहिणींना रक्षाबंधनानिमित्त कसा लाभ देता येईल, तर त्यावर शासनाने नक्की विचार करावा. म्हणजे या व्हिडिओमध्ये खास करून मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर केलेली आहे की कोणी कितीही माहिती दिली असेल तुम्हाला वितरण चालू झालं वगैरे वगैरे, तर आज कोणत्याही प्रकारचं वितरण झालेलं नाही आहे, उद्या पण वितरण होणार नाही. आणि जी 24 तारीख येणार आहे तर त्याही तारखेला बघा की वितरण होण्याची एक कमीच शक्यता आहे. कमी शक्यता यासाठी म्हणतो आहे मी. मग जर त्यांना असं 24 तारखेला जर करायचं असलं असतं वितरण, तर याच्यापूर्वी पण त्यांनी केलं असतं वितरण, लक्षात आलं. त्यामुळे मॅक्झिमम चान्सेस आहेत की हे 28 तारखेच्या दरम्यानच वितरण होईल आपलं. तरी देखील मध्ये कोणत्याही प्रकारचं जर वितरण आलं किंवा अपडेट आली किंवा वितरण चालू झालं तर त्याचा पुराव्यासहित आपल्या या चॅनलवर व्हिडिओ उपलब्ध होईल. तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा, कोणत्याही प्रकारची अपडेट आली तर आपल्या चॅनलवर तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळेल. तरी देखील व्हिडिओच्या शेवटी राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदितीताई तटकरे यांना विनंती आहे की यावेळेस लाडक्या बहिणी एकूण 2 हप्त्याची म्हणजेच जुलै आणि ऑगस्टचा हप्ता एकत्रित द्यावा अशा आशेने जे आहे या वितरणाकडे वाट पाहत आहेत किंवा अशा प्रकारे त्यांना अपेक्षा आहे. त्यामुळे नक्कीच याचा शासनाने विचार करावा व 2 हप्ते एकत्रित देण्याचा प्रयत्न करावा. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा, काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता. आणि आपले रेग्युलर जे व्हिडिओ आहेत ज्याच्यामध्ये म्हणजे स्क्रीनच्या व्यतिरिक्त, तर ते व्हिडिओ तुम्हाला पुढील 1 ते 2 दिवसामध्ये परत आपले पूर्वीप्रमाणेच व्हिडिओ मिळतील. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा, काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारा. धन्यवाद.